नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे ग्राफिकल मेथड। तर हे जे तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहे हे आलं होतं समर 2024 के स्कीम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या पेपरमध्ये। एकच प्रॉब्लेम ग्राफचा येतो। प्रॉब्लेम असा आहे, लोकेट द ग्राफिकली द पोझिशन ऑफ रिझल्टंट फॉर द पॅरलल फोर्स सिस्टीम ॲज शोन इन फिगर विथ रिस्पेक्ट टू ए। आणि त्यानंतर हे तुम्हाला काय दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता याचा ग्राफ कसा काढतात तसं हे आता हे डायग्राम आहे। आता इथं ए दिलेलं नाही आहे, तर इथं ए आहे। फर्स्ट नंबरला काय घ्यायचा, ए घ्यायचा। तर सर्वात आधी तुम्हाला एक स्पेस डायग्राम काढायची आहे। आता स्पेस डायग्राम कशी म्हणजे हे जशीच्या तशीच काढायची आहे। फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हे 2 मीटर आहे म्हणजे आता इथं आपण स्केल घेऊ 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर। आणि त्याच्यानंतर हेच फक्त स्केलमध्ये आलं पाहिजे। बाकीचे जे हे तुम्हाला जे फोर्स दिसत आहेत ना, हे जसेच्या तसे काढायचे म्हणजे वरचा वर काढायचा, खालचा खाली काढायचा। याचा काही डिस्टन्स ॲप्रॉक्सिमेटली घ्यायचा, अंदाजी। ओके, तर सुरू करूया आपला ग्राफ समर 2024च्या पेपरमध्ये आलेला। तर आता हे प्रॉब्लेम आपल्याला जसंच्या तसं एक हे डायग्राम आपल्याला काढायचे। तर ग्राफच्या एका साईडला काढायचे। तर बघा आता हा आहे ग्राफ पेपर। तर या ग्राफ पेपरच्या एका साईडला आता मी डायग्राम काढणार आहे। तर सर्वात आधी जे डायग्राम आपण काढत आहे त्याला स्पेस डायग्राम म्हणतात। कोणती डायग्राम म्हणतात, स्पेस डायग्राम। तर एक अंडरलाईन ओढून घेऊ आपण एकदम परफेक्टली, बिलकुल एक अशी लाईन ओढली डार्कमध्ये। त्यानंतर आता बघा इथंच याची स्केल आहे आपली। स्केल 1 सेंटीमीटर म्हणजे होते 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असं लिहायचं। 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर हे काय घेतली, स्केल लिहिली आपण। त्यानंतर एक फोर्स पकडायचा। आता इथं नाव देऊन देऊ, याला ए नाव देऊ। पहिला फोर्स कुठं चालला, वर चालला। तर पेन्सिलला एक डायग्राम दिसत नाही क्लिअर, त्याच्यामुळे मग मी हे पेनानं काढतो। ओके, पण तुम्हाला एक ग्राफमध्ये पेन्सिलच काढावं लागेल। एक वेळ ड्रॉ करून बघतो मी म्हणजे व्हिडिओमध्ये क्लिअर येण्यासाठी। ओके, ड्रॉ झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही। तर सर्वात पहिले हा एक वर चालला, हा आहे 20 न्यूटन। त्यानंतर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 मीटरचा गॅप आहे। आता 1 मीटर म्हणजे किती आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे इथं काय येणार, हे 2 मीटर म्हणजे 2 सेंटीमीटर। एक इथे येणार आणि एक अजून 2, तर एक इथे येणार। तर अशी सेम टू सेम डायग्राम आपण ड्रॉ करायची आहे। मी तुम्हाला दाखवलेली आहे तशीच सेम। तर हे डायग्राम केली मी ड्रॉ। एक फोर्स चालला डाऊनवर्ड, त्यानंतर एक फोर्स चालला अपवर्ड। थोडा टाइम लागते, व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे कारण कसा की ग्राफ आहे, ॲक्युरेट काढायचा आहे त्याच्यासाठी। ओके, तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्ही सुद्धा ड्रॉ करा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमचा रिझल्ट ॲक्युरेट येईल। तर वर आहे 20, खाली आहे 40, हे आहे 40 न्यूटन। वर आहे 30 न्यूटन, अपला चालला आणि एक आहे 50। आता बघा हे 2 मीटर आहे डिस्टन्स, हे 2 मीटर आहे, हे 1 मीटर आहे आणि हे 2 मीटर आहे, हे आहे 2 मीटर। तसंच आपल्याला फनिक्युलर पॉलिगॉन काढायला लागते याच्यामध्ये। त्याच्यासाठी काय करायचं, हे जे आपण आता फोर्सेस काढलेले इथं आहे की नाही, डॉटेड लाईन ना थोडंसं खाली होऊन घ्यायचे म्हणजे असं असं डॉट 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 फनिक्युलर पॉलिगॉनसाठी। एक हे अशी डॉट डॉट डॉट, इथं सुद्धा डॉट डॉट आणि या लाईनला सुद्धा डॉट डॉट। त्यानंतर याला एखादी बोज नोटेशन द्यायचे, नाव द्यायचे। पहिली फोर्सेसला पहिल्याला ए नाव देऊ,
फर्स्ट, मग नंतर बी, दुसऱ्याला सी, चौथ्याला डी आणि एक लास्ट आखरी एक ई म्हणायचं. ABCDE काय नाव दिले? ABCDE. तर हे अत्यंत सोपे आहे विद्यार्थी मित्रांनो. जे मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती बघा, सेम तशी डायग्राम काढली बघा. 20 न्यूटनचा वर, 2 मीटर म्हणजे 2 सेंटीमीटर घेतलं, त्यानंतर 40 न्यूटनचा खाली, 1 मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर घेतलं, 2 मीटर आणि त्याच्यानंतर 50 न्यूटनचा. तर हे झाली आपली एक डायग्राम. त्यानंतर आता आपल्याला व्हेक्टर डायग्राम काढायला लागते आणि पोलर डायग्राम काढायला लागते. त्याच्यासाठी याच्याच एका साईडला थोडंसं वर करतो. तर एका साईडला एक लाईन ड्रॉ करायची, याच्या खाली पण, जास्त दूर पण नाही आणि जास्त खाली पण नाही. तर काय करसाल, ही अशी लाईन ड्रॉ केली, एक लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर इथं सुद्धा स्केल लिहायची, इथं पण स्केल लिहिणं गरजेचं आहे. आता हे जे स्केल आहे, जे आपल्याला व्हेक्टर डायग्राम काढायची आहे, हे जे स्केल आहे, तर हे स्केल म्हणजे आता हे जे आपले फोर्सेस दिलेले होते मी न्यूटनमध्ये बघा, 20 न्यूटन, 40 न्यूटन, 30 न्यूटन, 50 न्यूटन. तर हे स्केलमध्ये घ्यायचं 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन. इथं स्केल काय घेतली आपण, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन घेतली तर काय करसाल, थोडंसं आता ऐकणे, आता हे डिस्टन्स जास्त होतील, 40 डाऊनवर्ड आहे, 50 डाऊनवर्ड आहे, म्हणजे खाली 9 जाईल आणि वर 3 जाईल. थोडंसं आपण ऐकणे डायग्राम वाढू, जजमेंटसाठी. आता कुठे एक पॉईंट पकडायचा, सर्वात पहिला एक पॉईंट घेतला इथं, एक पॉईंट, त्याला नाव द्यायचं ए. त्याला काय नाव द्यायचं? ए. कोणताही एक पॉईंट पकडायचा ए. आता तुम्हाला जी पहिली डायग्राम दिसत आहे, हे फर्स्ट 20 न्यूटन, हा कुठं चालला विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं? हा 20 न्यूटनचा हा फोर्स कुठं चालला? हा चालला अपवर्ड, वर चालला ना. तर मग ए पासून तर बी पर्यंत जाण्यासाठी अपवर्ड जायचं 20 न्यूटन. का वर गेलो आपण अपवर्ड? कारण हा ए वर चालला, हा ए कुठं चालला? वर. मग आपण काय घेतलं? अपवर्ड. हा ए चालला वर, इथं याला ॲरो काढून टाकायचा. ए कुठं चालला? वर चालला. किती न्यूटन आहे? 20 न्यूटन. म्हणजे की 2 बॉक्स आपण वर, कारण की 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन. आता जो सेकंड फोर्स आहे तुम्हाला दिसत आहे, हा 40 न्यूटन कुठं चालला आहे? 40 न्यूटन हा चाललेला आहे डाऊनवर्ड. मग किती आहे? 40 न्यूटन. म्हणजे किती बॉक्स? 4. बघा, 1 2 3 आणि 4 इथे येणार. ओके, हा कुठं चालला? डाऊनवर्ड. इथं एक ॲरो दाखवून द्यायचा, इथं नाव द्यायचं सी. किती होते? 40 न्यूटन. 40 न्यूटन म्हणजे किती बॉक्स? 4. पहिली किती होतं? 20 न्यूटन, 2 बॉक्स वर. त्यानंतर बी पासून 40 न्यूटन आहे, तर 1 2 3 4 40 न्यूटन डाऊनवर्ड. त्यानंतर जो सी आहे हा किती न्यूटन आहे? 30 न्यूटन. हा कुठं चालला? वर. आता 30 न्यूटन वर. हा 1 बॉक्स, 2 बॉक्स आणि 3 बॉक्स इथे येईन. इथं काय येणार आहे? डी येणार आहे. कुठं चालला? हा वर चालला. इथं सी पाशी वर घेऊ. किती न्यूटन आहे? 30 न्यूटन. त्यानंतर डी हा 50 न्यूटन कुठं चालला आहे? खाली चाललेला आहे 50 न्यूटन. आता इथं डी तर डाऊनवर्ड. हा 1 2 3 4 5. तर इथं काय चाललं? डाऊनवर्ड चालू. हा झाला आपला ई. झाले पॉईंट खतम. हा डी आहे डाऊनवर्ड. डी कुठं चालला? डाऊनवर्ड चालला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला डी डाऊनवर्ड. तर काय केलं एक वेळा पुन्हा सांगतो. ए किती आहे? 20 न्यूटन अपवर्ड. कुठेही ए कुठे घ्यायचा अंदाजे इथं, तर मग 20 न्यूटन अपवर्ड म्हणजे 2 बॉक्स वर. त्यानंतर बी 40 न्यूटन डाऊनवर्ड, तर 4 बॉक्स खाली, 1 2 3 4 4 बॉक्स खाली. त्यानंतर 30 न्यूटन वर सी, 3 बॉक्स वर, 1 2 3. आणि डी 50 न्यूटन म्हणजे 5 बॉक्स खाली, 1 2 3 4 5. आता बघा इथं ए आहे विद्यार्थी मित्रांनो. जर समजा आपला ई वर असता, ई जर वर आला तर तो रिझल्टंट आपला पॉझिटिव्ह असते. आणि जर ई जर समजा काय आला? डाऊनवर्ड आला. ई काय आला? डाऊनवर्ड आला, तर रिझल्टंट डाऊनवर्ड आहे. आता आहे की नाही, ए पासून पहिला पॉईंट आणि सर्वात शेवटचा पॉईंट हा काउंट करायचा. पहिला पॉईंट आणि सर्वात शेवटचा पॉईंट काउंट करायचा किती आहे. हा आहे आपला रिझल्ट. रिझल्टंट इट इज द डाऊनवर्ड.
कारण ए पासून ते ई पर्यंत कुठे चालला, डाऊनवर्ड. तर रिझल्टन किती येणार, किती बॉक्स आहे, 1 2 3 4. रिझल्टन आहे 4 बॉक्स. 1 सेंटीमीटर बरोबर 40 न्यूटन. तर इथं लिहू शकतो आपण, इथं लिहू स्केल. थांबा थोडासा ग्राफ वर करावा लागेल. इथं लिहायची स्केल, म्हणजे रिझल्टन काढायचं ना आपल्याला, कॅल्क्युलेशन. रिझल्टनचा फॉर्म्युला आहे AE इंटू स्केल. AE इंटू स्केल. तर AE किती आहे, 1 2 3 4. आता AE आहे 40 सेंटीमीटर. स्केल किती आहे, 10 न्यूटन. 1 सेंटीमीटर बरोबर 10. आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे, 10 न्यूटन. तर हे किती सेंटीमीटर आहे, 1 2 3 4, 4 सेंटीमीटर आहे, सॉरी 40 मिलीमीटर आहे. 40 काय मिलीमीटर आहे. तर काय करसाल, इथं 4 लिहिसाल, इथं लिहिसाल 4 फक्त. 4 इंटू 10 म्हणजे किती झालं, 4 इंटू 10 म्हणजे होते 40. हे न्यूटन असलं न्यूटन लिहायचं. आता रिझल्टन काय आला, डाऊनवर्ड आला, तर इथं रिझल्टन लिहायचं डाऊनवर्ड. डाऊनवर्ड कसं ओळखायचं, एच्या खाली आला तर डाऊनवर्ड, वर गेला तर अपवर्ड. तर रिझल्टन आहे आपला 40 न्यूटन. आता आपल्याला थिटा काढायचा आहे. हा आला रिझल्ट. त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, जो आता आपल्याला ओ घ्यायचा आहे, एक ओ पोल काढायचे, पोलर डायग्राम काढायचे. हे जे डायग्राम आहे ना, हे याला पोलर डायग्राम म्हणतात. याला कोणती डायग्राम म्हणतात, पोलर डायग्राम. आता ही पोलर डायग्राम झाली. आता जो ए, आता आपल्याला जो ओ पॉईंट घ्यायचा आहे, तो तुम्ही अंदाजी अप्रॉक्सिमेटली कुठे घेऊ शकता, कुठे लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथे घेऊन घेतो अंदाज, कुठून, याच्या सेंटरच्या म्हणतात थोडंसं. याला ओ म्हणायचं, या काय म्हणायचं, ओ. हा आपला पोल आहे. त्यानंतर हे बाकीचे सर्व जॉईनिंग करून घ्यायचे. जे पॉईंट्स आहेत तिथून जॉईनिंग करून घ्यायचे. हे घेतले जॉईनिंग करून. आणि विद्यार्थी मित्रांनो, याला नाव देऊन द्यायचं. हा आहे तुमचा BO, हा झाला तुमचा DO, हा झाला तुमचा AO, हा झाला तुमचा CO, हा झाला तुमचा AO. आता आपल्याला काढायचं फनिक्युलर पॉलिगॉन. फनिक्युलर पॉलिगॉन काढण्यासाठी तुम्हाला रोलर स्केलची गरज पडणार आहे. तर जर रोलर स्केल पाहिजेच, कारण रोलर स्केलशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही. आता हे बघा, हे रोलर स्केल आहे. सर्वात पहिले आहे की नाही AO. AOला पॅरलल घ्यायचं. AOला हे बघा, हे A आणि O, AO. तर AO, तर इथं आहे की नाही, जे शेवटचा हा जो टप्पा आहे, हा AO आहे. हा काय, AO. त्यानंतर AO झाल्यावर BO घ्यायचा. आता बघा BO, तर BO असं येणार आहे. तर हे BO, तर याला असंच पॅरलल घ्यायचे, याला अशी पॅरलल. तर हे बघा, आता इथे येणार आहे BO. BO झाल्यावर काय, CO. COला पॅरलल घ्यायचं. हे COला लाईन पॅरलल पद्धतशीर घ्यायचं. इथे लिहायचं CO. हा आहे तुमचा CO. नंतर मग घ्यायचा DO. DOला पॅरलल. तर इथे घेतलं का DO. तर हा आला तुमचा DO. त्यानंतर EO. EOला पॅरलल घ्यायचा. आणि हा आला EO. याला एक थोडंसं डॉटेड लाईन, असं डॉटेड लाईन करायची EO आखरीची. आता याला नाव देऊन देऊ. हा तुमचा आहे AO, हा आहे BO, CO, DO,
EO. त्यानंतर फर्स्ट नंबर जो आपण घेतला होता पॅरलल, पहिला AO, तो पण असा डॉटेड ने लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जिथं इराचा पॉईंट मिळणार आहे मिड, तो तुमचा एक्स आहे. तो काय तुमचा एक्स. तर आता आपला एक्स पॉईंट म्हणजे आता हा झाला, हे जे डायग्राम झाली याला म्हणतात फनिक्युलर पॉलिगॉन. हे कोणती डायग्राम झाली? फनिक्युलर पॉलिगॉन. फनिक्युलर पॉलिगॉन. त्यानंतर हे जे डायग्राम झाली, हे पूर्ण डायग्राम याला व्हेक्टर डायग्राम म्हणतात. व्हेक्टर डायग्राम. त्यानंतर हे जे पूर्ण जे डायग्राम आहे याला स्पेस डायग्राम म्हणतात. कोणती डायग्राम म्हणतात? स्पेस डायग्राम. इथं लिहायचं खाली स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम. आता हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट इथं जोडायचा आपल्या ग्राफवरच. इथं आलेला आहे एक्झॅक्टली. हा आपला आहे रिझल्टन. इथं रिझल्टन आहे डाऊनवर्ड किती आलं आपला रिझल्टन? 40 न्यूटन. आणि हे जे डिस्टन्स आहे एवढं, इथं ते मिड होतात, तर हे डिस्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो एक्स. हे डिस्टन्स काय आहे? एक्स. एक्स किती आहे? आता स्केल, आता आपल्याला एक्स काढायचा आहे. तर एक्सचा फॉर्म्युला आहे, हे टोटल डिस्टन्स ए पासून तर ई पर्यंतचा लास्ट आहे नाही. तर किती आहे टोटल? 1 2 3 4 5 6 इंटू स्केल किती होती ते 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. तर 1 मीटर म्हणजे किती होणार? म्हणजे बघा काय केलं, हे टोटल डिस्टन्स किती आहे? 1 2 3 4 5 6. तर बघा 1 मीटर म्हणजे 6 सेंटीमीटर. तर 6 सेंटीमीटर आहे म्हणजे 6 मीटर. 6 मल्टिप्लाय बाय 1 मीटर म्हणजे किती आलं? 6 मीटर. एक्स आला 6 मीटर आणि रिझल्टन आला तुमचा 40 न्यूटन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्ही जर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करसाल तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. म्हणजे बघा पहिला जो पॉईंट आहे, पहिला AO आणि DO जिथं मिड होतात ते डिस्टन्स म्हणजे एक्स होते आणि रिझल्टन काय? आता त्यानंतर ए पासून जर रिझल्टन डाऊनवर्ड आला तर हा डाऊनवर्ड आणि एच्या वर गेला असता तर अपवर्ड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी विंटर 2024चा प्रॉब्लेम तुम्हाला शिकवणार आहे. आजच्यासाठी थांबू. धन्यवाद.